परंतु पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी माझी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मी माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा प्रांताध्यक्षांकडे आम्ही उद्या सुपूर्द करतोय. आता तो पक्षाचा निर्णय असेल. दुसरी महत्वाची बाब, राजकारणातून सक्रिय राजकारणातून मी निवृत्तीची घोषणा आज करतो. यापुढे राजकारणात मी राहणार नाही. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा मी सचिन तेंडुलकरची तुलना करत नाही, जशी निवृत्ती झाली कुठेतरी थांबायचं असतं. शेवटी लोकांनी आज मला नाकारलं आणि लोकांनी नाकारले तर परत लोकांकडे जायची माझी इच्छा नाही. कारण मी मनाचा राजा आहे, मी भिकारी नाही. मी लोकांकडे भीक मागायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामाची पावती मागायला गेलो होतो आणि त्यामुळे लोकांनी जर मला नाकारलंय, यापुढे परत लोकांकडे जायची माझी स्वतःची मनस्थिती नाही. मी आज 56-57 वर्षाचा आहे. रिटायरमेंटचं वय आहे. भरपूर वर्ष समाजकारणात काढली. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहील, पण सक्रिय राजकारणात किंवा निवडणुकीच्या पुढे लढणार नाही. सक्रिय राजकारणातून माझी निवृत्तीची घोषणा मी करतोय. आणि जे उमेदवारांनी माझा पराभव केला किंवा आमच्या प्रभागात सुद्धा जे लोक निवडून आली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण का नेत्यांनी निवडणूक आम्ही लढलो, तेही लढले, त्यांना यश दिलं जनतेने. दुःख एवढंच आहे की कार्यकर्ता हारला आणि पक्ष जिंकला. एक कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता, कार्यसम्राट कार्यकर्ता हारला. आणि ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. हरकत नाही, खुल्या दिलाने आम्ही हा पराभव स्वीकारतो. परंतु शेवटी मला आता जरा आराम करायचा आहे. पक्षाची धुरा दुसरं कोण सांभाळेल. पक्ष नेत्याने चालवायचा प्रयत्न केला, अपयश मला आलं. कारण अनेक आहेत. सध्या सत्ताधाऱ्यांची या ठिकाणी दडपशाही चालवायची बघाल कशा प्रकारे माघारी घेण्यात आल्या, कशा प्रकारे पैशाचा पाऊस पाडला जातो, कशा प्रकारे खोटं बोलून लोकांची मतं मिळवली जातात. डेव्हलपमेंटच्या नावाखाली डेव्हलपमेंटचे मोठे मोठे बॅनर लावून, म्हणजे जशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तशी काही डेव्हलपमेंट होत नाही. आजही झोपडपट्टीचे प्रश्न अनुत्तरित आहेत. आजही पाण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे. आजही ठाण्यामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न अनुत्तरित आहे. आजही वाहतूक प्रश्न अनुत्तरित आहे. शैक्षणिक धोरणाचा प्रश्न अनुत्तरित आहे. आरोग्याचा प्रश्न अनुत्तरित आहे. आम्ही आव्हान निवडून सुद्धा 1 वर्ष काम करून सुद्धा जर जनतेला हे कळत नसेल की बाबा कुठेतरी बदल घडवायला पाहिजे, की जनता वारंवार त्यांना निवडून देत असेल, तर अशा जनतेकडे सुद्धा, जनतेचा मी आहे परंतु अशा जनतेकडे परत मतं मागायला जाणं मला योग्य वाटत नाही. तर मी शेवटी 96 मराठा आहे. मी सातत्याने 15 वर्ष निवडून येतोय. परंतु शेवटच्या मॅच मध्ये ही मी आधीच डिक्लेअर केलं होतं, निवडणूक संपायच्या आधी ही माझी शेवटची निवडणूक असेल, शेवटची मॅच असेल. याच्यामध्ये जर मी 0 आउट झालो तर ठीक आहे, आउट माणूस होत राहतो. 0 आउट होतो, 100 मारतो, 100 आउट होतो, नॉट आउटही राहतो. लोकांनी नाकारलंय आपल्याला, आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आणि त्यामुळे सक्रिय राजकारणातून मी माझी निवृत्तीची आता घोषणा करतो. माझ्या कुटुंबांसाठी आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं